नमस्कार। आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून फ्राईड राईस बनवणार आहोत बघा। तर यासाठी उभा चिरलेला कांदा, ढोबळी मिरची, नंतर आपण उभाच कट केलेला टोमॅटो, स्प्रिंग ऑनियन म्हणजेच कांद्याची पात छोटी छोटी कट करून घेतली आहे आणि हा चिंग्स चायनीजचा शेजवान चटणी आहे बघा। याचा मसालाही मिळतो पण मी इथे चटणीच यूज करत आहे। तर आता आपण चला राईस बनवूया। आता आपण जेव्हा चायनीज स्टॉल असतात त्याच्यावर जो मिळतो ना फ्राईड राईस, सेम तसाच फ्राईड राईस बनवूया। तर चला, कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी टाकलेली आहे। नंतर कांदा, ढोबळी मिरची टाकायची आहे आणि त्याला सॉटे फ्राय करून घ्यायचं आहे बघा। थोडंसं हे जास्त आपल्याला फ्राय करायचं नाही, थोडंसं फ्राय करायचं। आता वरतून यामध्ये टोमॅटो टाकायचा, तोही सॉफ्ट होऊ द्यायचा आपल्याला। स्प्रिंग ऑनियन सुद्धा टाकायचा आहे यामध्ये, कांद्याची पात, वरतून अगदी अर्धा चमचा मीठ घालून याला आपण सॉटे फ्राय करून घेऊया। अगदी कमी वेळेमध्ये हे सॉफ्ट होतं बघा। आणि या फ्राईड राईसची टेस्ट सेम जो चायनीज स्टॉलवर जो फ्राईड राईस मिळतो ना, सेम तशीच टेस्ट येते। तर आपल्या या व्हेजीज मस्त सॉफ्ट झालेल्या आहेत बघा, दिसत असेल तुम्हाला। आता याच्यामध्ये आपल्याला चिंग्स चायनीजची जी शेजवान चटणी आहे ती यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे बघा। इथं मी एक छोटं पॅकेट यूज केलेलं आहे, तीच आपण यामध्ये घालून घेऊया। शेजवान चटणीमुळे याला मस्त असा फ्लेवर येतो। याच फ्लेवरचा तुम्हाला मसालासुद्धा मिळेल, पण मी इथं हाच यूज केलेला आहे। यानंतर आपला लेफ्ट ओव्हर जो राईस आहे म्हणजे शिल्लक राहिलेला, तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा व्यवस्थितपणे। ती चटणी त्याला सगळीकडं अशी लागली पाहिजे बघा, मस्त। आता यामध्ये आपण आणखीन फ्लेवर ॲड करणार आहोत, ते म्हणजे रेड चिली सॉस आणि सोया सॉस। रेड चिली सॉससुद्धा मी इथं टाकलेला आहे यामध्ये, यानं थोडंसं स्पायसी फ्लेवर येईल आपल्या फ्राईड राईसला। त्यानंतर थोडंसं सोया सॉससुद्धा टाकायचं आहे, याने डार्क रंग येतो आणि त्याला टेस्टही लागते सोया सॉसची। आता हे व्यवस्थितपणे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। मस्त असा आपला फ्राईड राईस बनवून रेडी आहे बघा। जेव्हा आपला राईस शिल्लक राहतो किंवा आपल्याला खाण्याची इच्छा होते, तर बाहेर जाण्यापेक्षा आपण असा फ्राईड राईस मस्त बनवू शकतो। तर चला, आपला फ्राईड राईसची ही रेसिपी रेडी आहे। तुम्हीही बनवून खा, एन्जॉय करा, मस्त खा आणि स्वस्त राहा। आणि शेवटी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।